मत आहे ते टिकून राहावं, परंतु मराठी माणसाला आव्हान देणारं कोणतंही वक्तव्य करू नये एवढं मात्र निश्चितपणानं आज आम्ही सांगतो। हो हो हो, नक्की 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 उभा राहणार मराठी माणसाला। जे आता हे चाललंय ना, त्या दिवशी आंदोलन झालं, पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समिती या ठिकाणी आक्रमक झालेली पाहायला मिळते। संदर्भात आज सुनावणी पार पडतीये, मात्र या ठिकाणी मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेली आहे। कबूतरखाने बंद करा अशी या मराठी एकीकरण समितीची मागणी आहे आणि त्या संदर्भातच आज ही समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी खरं तर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते, तरी देखील मराठी एकीकरण समिती या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे त्या ठिकाणी गदारोळ देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्या ठिकाणची ही थेट दृश्य आपण पाहतोय। कबूतरखान्यासंदर्भात आजची सुनावणी पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मराठी एकीकरण समिती मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आज जमावबंदी लागू करण्यात आली होती, परंतु तरीही मराठी एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमले आणि या ठिकाणी गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। तर या सर्व प्रकरणांमुळे खरं तर कबूतरखाना संदर्भातील वाद आता चिघळणार की निवळणार यावर प्रश्न उपस्थित झालाय। पत्रकार आले, बाईट मागत होते, आम्ही बाईट दिली, तरी जर कारवाई केली जाते। आमचा हाच तर मुळात प्रश्न आहे की भूमिपुत्रांचे हक्क तुम्ही लोक सगळे शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली, हाच तर आमचा प्रश्न आहे ना। आता आम्ही आंदोलन विचारले, पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची, आम्ही तेच करतोय। आणि हा मोर्चा खरं तर आज कुठच्याही मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा जो प्रकार होतोय, आम्हाला धरणार का? म्हणजे आम्ही कशासाठी आणलं मराठी खरं तर हा कोणत्याही पद्धतीत हा विषय धार्मिक नाही, आम्ही तेच सांगतोय। हा समाजहिताचा प्रश्न आहे, त्याला समाजहितापुरता मर्यादित ठेवा। जर तुम्ही कुठचाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उघडणार आहेत हेही सांगा, हाच आमचा प्रश्न आहे। आम्ही इथल्या मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे, तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व हा प्रकार थांबले पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे। कुठेतरी प्रत्येक समाज, प्रत्येक इथे घटक आपापले ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय, छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथल्या ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय तो थांबला पाहिजे, अन्यथा मराठी माणूस याच्या पुढे सहन करणार नाही। आमचा हाच तर प्रश्न आहे। ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडल्या गेल्या, चाकू सुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या, मग त्यांच्यावर काय कारवाई केली हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं। आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल। कृपा या क्षणी पाहतोय मराठी एकीकरण समितीनं या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केलेली होती। खरं तर काय कारवाई केली, अंगावर गेले, पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांच्याशी वादावाद केली, म्हणजे महाराष्ट्र पोलिसच्या अंगावर येणार ती लोक।
हा बघा, जर हा जो प्रकार आहे ते जर सांगितलं की 1 लाखाचे मोर्चे काढतो आणि हे करू, तर तो पोलीस प्रशासनाला, इथल्या शासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. ते शासकीय व्यवस्थेने कसं निस्तरायचं. जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना बनक, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो. आज आमच्या मराठी मातीचे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय. हे आमचं दुर्दैव आहे. पण ह्याच्या पुढे हे सहन केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत. गैरसमज आहे. तुम्ही बघा आता बघा, फक्त इथे येऊन आंदोलन केली गेली, त्याला विरोध नाही झाला, त्याच्यावर किती कारवाई झाली. आम्ही फक्त बाईट देत होतो, अजून आमचे कार्यकर्ते यायचे, गोवर्धन साहेब पण येत आहेत, लक्षात घ्या. फक्त बाईट देत होतो तरी आम्हाला इथे उचलून आणलं. इथला मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे. किती माणसं म्हणजे काय, उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल. ही जर नाटकं बंद नाही झाली तर अखंड मराठी समाज मात्र इथे उतरल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चितपणानं. तेच तर आम्ही सांगतो ना, मराठी माणसाला नोटीस काय येतात वारंवार. इथे एवढा प्रकार घडला, त्याच्यावर काय कारवाई केलीत पोलीस प्रशासनालाही संबंध. आता आम्हाला उचलून आणलं ना, किती जणांना उचललं त्या दिवशी, प्रश्न आमचा, किती जणांना उचललं तुम्ही त्या दिवशी. गृहनिर्माण विभागांची आकडेवारी जाहीर करावी. नक्कीच आमचे जे काही संघटना मराठी माणूस या पूर्ण प्रकारावर मराठी माणूस एकत्र येईल आणि मराठी समाज, मराठी माणूस एकत्र येईल. मी खरं तर मी आज सांगतो, हा प्रश्न मराठी किंवा जैन या आरोग्याचा प्रश्न, जातीयवादाचा रंग देऊन लोक ती भाषा करत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.